नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला, तर आता तुमची देवपूजा झाली का बघा. तर मी काय केलं, देवपूजा केलेली. देवपूजा करून बाहेर पण 3 दिवे लावले होते. आणि चला आता बघूया आपण. बघा, इथं 3 दिवे लावले होते मी. तर ही 2 दरवाज्यात 2 दिवे आपल्याला लावायचे होते, तर मी लावून घेतलेले इथं. तर आता ही दिवे तेल संपून विजले गेलेले इथं. तर आपल्या वाढवडिलां करताना मी एक दिवा वरती लावलेला आहे, अगरबत्ती पण लावलेली होती होगी. तर ह्या दिवशी त्यांना देवाज्ञा असते, आपल्याकडे देव पाठवतो त्यांना जेवायला त्याला. तर त्यांच्या नावाने इथं मी एक दिवा अगरबत्ती लावली होती. तर इथं पण तुळशीला दिवा आणि ती लावली बघा, दिवा अगरबत्ती तुळशीला पण लावलेली आहे मी. तर माझ्या जास्वंदी रोज 2-3 फुलं येतात आणि खरंच खूप छान वाटते. तर इथं मी वरती नारळ ठेवला आहे, नागिनीच्या पानाचा वेल ठेवला आहे, ड्रम कापून त्या ड्रममध्ये. तर बघा, इथं अशी पूजा मांडली होती. तर बघा, हे आपली म्हणजे जसं माहिती होईल मंदिरातनं. तर ही उंबरट आहे. ही उंबरट्याला मी काय केलं आहे, हळदीचा लेप दिलेला आहे. आणि आज हळदीचा लेप आपला खूप महत्त्वाचा आहे. तर मी उंबरट्याला हळदीचा लेप देऊन 2 मुख्य दरवाज्याला 2 दिवे लावायचे इथं. तर मी इथं स्वास्तिक काढून शुभलाभ काढले. तर हे पण एक शिकली मी आता, नवीनच काढायला, म्हणजे येत नव्हतं मला, तर मी नवीनच काढले आज. तर अजून एक काढायचं होतं, तर ह्याच्यात ही 3 ह्याचं झालं. तर बघा, ही आपल्या वाडवडिलांच्या नावाने ही दिवे आपल्याला लावायचे होते, तर मी लावून घेतले. आणि आता बघा, इथं देवपूजा करून देवाची देवपूजा केलेली मी. तर मी नारळ स्वामींच्या पुढे आज नारळ एक स्वामींच्या पायावरती नारळ ठेवून आणलेला आहे. तर ही नारळ मी देवाच्या पायावर ठेवून अर्पण करून आणला आहे. आपली इडापिडा काय असेल ती स्वामी महाराज ह्याच्यात घालवतात, म्हणून मी ही नारळ आणला आहे. त्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन होता, त्या दिवशी मी नारळ आणला होता. नारळ आणला आणि तुम्हाला सांगते, मला अनुभव एवढा घडला का नाही. आणून नारळ देवाऱ्यावर ठेवून देवपूजा करून साईडला होते. त्या दिवशी पारायणाचं आमच्या उद्यापन होतं, गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं. आणि त्याच दिवशी मी नारळ अर्पण करून आणून देवाच्या पुढे मांडला होता. तर ते नारळ एवढं, जे नारळाला तडा गेला का नाही, आपलं सौतं बोट बसन ना, असं त्या नारळाला तडा गेला आणि नारळ अखंड उरला गेला. आणि त्याला इथंही ना शेंडीला चक्र पडलं गोल, आणि अशी नारळाला उभी चिर गेली. तर स्वामी महाराज, मला खरंच अनुभव आला आहे तुमचा. आणि खरंच साधी बोळी आपली सेवा होती माझ्या हातानं, ती मान्य केली तुम्ही. आता माहिती होईल तसं मी सुरुवात करणार आहे तुमच्या पूजाविधीची. तर बघा, आम्ही आज ही पूजा मांडलेली आहे आणि ही नारळ मी आज अर्पण केला देवापुढे आणि इथं मांडला आणून देवाराव. चला, आपलं इडापिडा स्वामी महाराज परत त्या नारळात घालवत आहेत, आपण बघूया. त्या दिवशी मी ठेवला 15-20 मिनटातच नारळात तडा, म्हणजे असा नारळ कडकडच उरला गेला. तर मी अक्षय तृतीयेनिमित्तानं गॅसची पण पूजा केलेली बघू. तर गॅसची पण साधी बोळी सकाळी पूजा केली होती. माझ्याकडं सकाळी फुलं नव्हती, तर रात्री मला फुलं आणायला गेलते मी, पण महानगरपालिकाने फुलं उठवली होती फुलावाली. तर इथं पण मी ही फक्त माझ्याकडून अक्षदा थोडा टाकायचा राहिला. इथं पण शेगडीला एक दिवा लावून घेतलेला आहे, फुल ठेवून पाया पडली होती. चला, ही माझी साधी भोळी सेवा अक्षय तृतीयेनिमित्ताने. तुम्ही कशी सेवा करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, बाय, धन्यवाद.